नमस्कार मित्रांनो, चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत। तर मित्रांनो, जसे की आपल्याला माहीतच असेल की एखादं नवीन यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याचशा सेटिंग्स ह्या कराव्या लागत असतात। तर त्यामध्ये व्हिडिओ व्हेरिफिकेशन इनेबल कशा पद्धतीने करायचं आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन आपला मोबाईल नंबर कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचा। तर हे व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपण ज्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे देतो त्या लिंक त्या ठिकाणी क्लिक होऊ शकतात। या आणि अशाच प्रकारचे बरेचसे बेनिफिट्स आपल्याला सर्व या व्हेरिफिकेशन केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर भेटत असतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनलचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं हे लाईव्ह पाहणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर मग आपण लाईव्ह पाहूया व्हिडिओ व्हेरिफिकेशन, यूट्यूब चॅनलचं नवीन चॅनलचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने आपण लाईव्ह करणार आहोत हे आपण आता पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आता सर्वप्रथम या ठिकाणी माझं एक चॅनल आहे, त्या चॅनलचं आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती बघा, या ठिकाणी क्लिक होत नाही का, तर या चॅनलचं जे व्हिडिओ व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन या ठिकाणी मी केलेलं नाही, तर ते आपण आज करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी मी व्हिडिओ ओपन करतो आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर ती लिंक या ठिकाणी ब्लॅक दिसते आणि जर आपण व्हिडिओ व्हेरिफिकेशन केलं चॅनलचं आपलं तर ती ब्ल्यू होते, जेणेकरून ती क्लिक होऊ शकते आणि डायरेक्ट ओपन होऊ शकते। तर बघा, या ठिकाणी एक व्हिडिओ मी ओपन करतो, शॉर्ट व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप लिंक या ठिकाणी दिली आहे, जी की ब्लॅक दाखवत आहे, ती क्लिक होत नाही का, तर या ठिकाणी मी या चॅनलचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन केलेलं नाही। तर बघा, या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करायचं आपल्याला। आणि बघा, या ठिकाणी यूज व्हिडिओ व्हेरिफिकेशन, यूज युअर व्हॅलिड आय डी, एखादा आय डी वापरून आपण याचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकतो, किंवा बिल्ड चॅनल हिस्टोरी, म्हणजे तुमचं चॅनल हे 2 महिने जर आपण लगातार काम केलं तर त्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक हे व्हिडिओ व्हेरिफिकेशन होऊ शकतं। तर आपण या ठिकाणी व्हिडिओ व्हेरिफिकेशन लाईव्ह करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी मी अशा पद्धतीने क्लिक केलेलं आहे बघा, आणि इथे बघा एक बॉक्स दिसतो, तर बॅक बॉक्सला या ठिकाणी क्लिक करायचं, आय ॲग्री करायचं आणि ही जे कंडिशन्स या ठिकाणी बघा वाचून घ्यायचं आहे। हा चेहरा बघा या ठिकाणी लेफ्ट आणि राईटला या ठिकाणी मूव म्हणजे फिरताना आपल्याला दिसतो, आणि आता या ठिकाणी आपण नेक्स्ट करू शकतो। नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीचे स्क्रीन आपल्याला दिसते आणि दिसल्यानंतर चेहरा अगदी बरोबर त्या सर्कलमध्ये आपल्याला कॅमेऱ्यासमोर ठेवायचा आहे आणि सांगितले प्रमाणे या ठिकाणी मूव व्हायचं म्हणजे वळायचं आहे। बाण बघा या ठिकाणी लेफ्ट आणि राईट या ठिकाणी केल्यानंतर राईट अशी क्लिक येते, आणि आता अशा पद्धतीने आपलं हे जे अपलोडिंग युअर व्हिडिओ, हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि काही तासानंतर म्हणजे 24 तासानंतर जवळजवळ हे व्हेरिफिकेशन आपलं इनेबल होतं, आणि जेणेकरून आपण मग त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे दिलेले असतात, तर त्या लिंक आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कसं व्हिडिओ व्हेरिफिकेशन हे करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।